तर पहा, तर आपण ज्याला माऊलींचं शास्त्राचं एवढं महत्त्व सांगितलं, तर हे शास्त्र कशा करता आहे, तर कशा करता आहे, तर आत्मज्ञान होण्यासाठी आहे. जीवाचं अज्ञान जाऊन त्याची दुःखातून सुटका व्हावी, जन्ममरणातून सुटका व्हावी आणि त्याचं जे मूळ ऐश्वर्य संपन्न असं जे पद आहे त्या पदाची त्याला प्राप्ती व्हावी, याकरता वेदांत शास्त्र आहे. म्हणून दुःख घालवण्याची ताकद, अज्ञान घालवण्याची ताकद कोणामध्ये आहे. आपण रात्रीच्या वेळेला किती दिवे लावावे म्हणजे रात्रीचा अंधार संपतोय, किती दिवे लावावेत म्हणजे रात्रीचा अंधार संपतोय. हजारो दिवे लावले तरी रात्रीचा अंधार संपू शकत नाही. म्हणजे एक सूर्याचा उदय झाला का दिवे ते व्यर्थ ठरतात, दिवे व्यर्थ जातात आणि अंधार पुढे राहत नाही. तसं वेदांत शास्त्र असं समर्थ आहे, ज्ञान प्रचुर आहे की तर जग कुठल्या कुठं जातं आणि अज्ञान काही राहत नाही, असं वेदांत शास्त्र. आणि जीवाला ते साक्षात काय करतं, मूळचं पद बहाल करतं, मूळ स्वरूप त्याला बहाल करून देण्याचं काम. औषधामध्ये ताकद, औषधामध्ये ताकद नाही. एखादा माणूस आजारी पडला, शक्तिहीन झाला नाही आणि तो हीन होऊन दिन होऊन आजारपणामुळं तो पलंगावर पडला, परंतु औषध काय करतं, त्याला बरं करतं, आजार घालवतं आणि मूळची शक्ती त्याला प्राप्त करून देतं. तसं आपलं मूळचं ऐश्वर्य हे प्राप्त करून देणं औषध जसं जालिम औषध असावं लागतं, तसं वेदांत शास्त्र आहे. मग आता वेदांत शास्त्राचं जे सांगणं जे आहे ते आपण थोडंसं आपण पाहूया. वेदांत शास्त्राचं सांगणं काय, तर वेदांत शास्त्र समजलं कधी म्हणता येईल, तर जेव्हा ब्रह्म शिल्लक राहतं, दुसरं ब्रह्म सोडून काही शिल्लक राहत नाही. ब्रह्म सोडून ब्रह्माला ब्रह्म म्हणणारा सुद्धा तिथं शिल्लक राहत नाही. असं एकमेव अद्वितीय असं ब्रह्म जेव्हा शिल्लक राहतं, तेव्हा त्याला म्हणायचं वेदांत शास्त्राची ती फलश्रुती. तिथं वेदांत शास्त्राचं काम झालं. मग आता त्यासाठी काय करावं लागतं, तर त्यासाठी जे चिंतन आहे ते चिंतन आहे जीवाचं, जगाचं, ईश्वराचं. जीव, जगत आणि ईश्वर यांचा निर्णय लागला की खाली मग यांचं चिंतन केलं की हे राहतच नाही. यांचं चिंतन केलं. अज्ञान कधीपर्यंत, जोपर्यंत दिवा लावत नाही तोपर्यंत अंधार आहे. मूर्खपणा कधीपर्यंत, जोपर्यंत आपल्याला अक्कल येत नाही तोपर्यंत मूर्खपणा आहे. एकदा ज्ञान झालं का अज्ञानाचं कामच काय, तिथं अज्ञानाचं कामच राहत नाही. मग जीव, जगत आणि ईश्वर यांचा विचार झाला का स्वयंभू ब्रह्म हाताला येतो. परंतु जीव, जगत आणि ईश्वर ह्या तिन्हींचा विचार म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे. जीवाचा, जगताचा आणि ईश्वराचा. मग त्यांच्या चिंतनाने काय होतं, तर जीवही जीव म्हणून राहत नाही, ईश्वरही ईश्वर म्हणून राहत, शिव आणि जीव, जगत आणि ईश्वर जग म्हणून राहतच नाही. तर जीवही राहत नाही, शिवही राहत नाही आणि जगतही राहत नाही. त्यांच्या चिंतनाने या गोष्टीची प्राप्ती होते. का बरं, तर असं का घडतं, तर जसं आपण दोरीवर साप पाहिला का साप दिसतो आणि बॅटरी घेऊन पाहिला की साप राहत नाही, तिथं दोरीच स्पष्ट असते. तसं विचार आपल्याला जो अगदी अंतिम विचार सापडला, जसं बॅटरी हातामध्ये घेतली का सर्प कुठंच नसतो, मग दोरी सत्य आहे याचं ज्ञान ती बॅटरी करून देते. तसं ज्ञान, अध्यात्मशास्त्राचं ज्ञान काय करतं, जगत नाहीच नाही का, जगत नाहीच, जगाचा अभाव करतं, दृश्याचा अभाव करतं आणि मग शेष ब्रह्म दाखवण्याचं काम हे वेदांत शास्त्र किंवा हे ज्ञान हे करतं. म्हणून आपण त्याच्याकरता चिंतनाची गरज आहे. ते जाईन कशानं आलं का, अविचारानं आलं. कशानं आलं, विचार लुप्त झाला, सूर्य मावळला म्हणून अंधार निर्माण झाला, विचाराचा लोप झाला, विचार लुप्त झाला म्हणून अज्ञान माजलं. त्याच अज्ञानाचा परिणाम काय आहे, जग आहे. तर आता पहा, याच्यासाठी चिंतनाची गरज आहे.
तर त्यासाठी थोडंसं एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो. मागे एकदा सांगितलं होतं, एक कंपनी होती, त्या कंपनीची फार भरभराट झाली, फार चांगली उत्तम भरभराट झाली, जगात नावारूपाला ती कंपनी आली, कंपनीचं जिकडं तिकडं नाव झालं. मालकाला असं वाटलं आणखी काही कंपनीची आणखी काही सुधारणा करावी, आणि म्हणून त्याने एका तज्ज्ञाला बोलावलं. म्हटलं तुम्ही काय करा, आमच्या कंपनीमध्ये एक 15 दिवस राहा, सगळे कामगार कोण कसे काम करतात सगळ्यांचं निरीक्षण करा, चांगलं काम करणारा कोण आहे आणि काम चुकार कोण आहे याची नोंद घ्या आणि ते मला सांगा. बारीक प्रत्येकावर बारीक नजर ठेवून सगळ्यांचं काम कसं आहे आणि कोणाचा कंपनीला खरा उपयोग आहे आणि कंपनीत कोण निरुपयोगी आहे याचं मला तुम्ही अहवाल द्या. मग आता तो तज्ज्ञ आला तिथं, 15 दिवस कंपनीत राहिला, सगळ्या मशिनी पाहिल्या, कामगार पाहिले, मॅनेजर पाहिला, असिस्टंट मॅनेजर पाहिला, कारकून पाहिले, देखणीक सगळे पाहिले, आणि 15 दिवसामध्ये त्यांनी हे काय केलं, निरीक्षण केलं कंपनीचं, आणि मालकाला सांगितलं की तुमची कंपनी खरोखर फार चांगली आहे, तुमच्या कंपनीत चूक कुठेच नाही, अगदी तंतोतंत काम चालू आहे, अशी कंपनी क्वचितच आढळेल. सगळे कामगार मनापासून काम करतात, सगळे कामगार तज्ज्ञ आहेत, अज्ञानीचं इथं कोणताही कच्चा कामगार नाही, आणि तुमचा स्टाफ सुद्धा तज्ज्ञ आहे, सगळं जय्यत आहे, म्हणून कंपनीची भरभराट झाली. परंतु एक मात्र मला फार मोठी गोष्ट खटकली. काय एक गोष्ट म्हणे मला फार खटकली, का तुम्ही ज्याला ह्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त पगार देता तो तर दिवसभर झोपलेला असतो कंपनीत. काय करतो तो? झोपलेला असतो कंपनीमध्ये. जेव्हा आलो तर असाच पडलेला आहे, हात पाय लांबून, त्याची ती अशी ते व्यासपीठासाठी चेअर आहे, तिथं पाय लांबवतो असाच पडतो. हा तर काही काम करत नाही, कायम डोळे झाकून पडलेला असतो, नाही का, आणि तुम्ही त्याला सगळ्यात जास्त पगार देता. तेवढ्या माणसाला काढून टाका, कारण तो तेवढाच फक्त बिनकामाचा आहे, बाकी सगळे म्हणे कामाची. मालकाने सांगितलं म्हणे साहेब, अहो तो असा तिथं एक असा डोळे झाकून जो पडतो, तो एकाग्रतेने चिंतन करतो, आणि त्याच्या चिंतनातून तो आपल्या कामाचा आराखडा आम्हाला तयार करून देतो, आणि त्याच्या त्याच्या आराखड्यानुसार कंपनीचं कामकाज चालू आहे, म्हणून कंपनीचा भरभराट आहे. तो जर झोपला तर कंपनी झोपेल, तो झोपल्यासारखा दिसतो, परंतु तोच खरा कंपनीचा, त्याच्याच नियोजनानुसार सगळी कंपनी चालू आहे, नाही का. म्हणजे विचार जर केला तर इतका एकाग्रतेने तो चिंतन करीत होता की त्याला कंपनीत काय आहे, तर त्याला कंपनी अलिप्ततेने एकाग्रतेने अगदी तो, बाकी कोणाला कळला का, कोणाला कळला नाही, परंतु असं एकाग्रतेने चिंतन करून कंपनीचं निरीक्षण करून सूक्ष्म आणि अतिशय महत्त्वाच्या अशा ज्या गुह्य गोष्टी ज्या असतात कंपनीच्या विकासाच्या, तो मालकाला सांगायचं, त्यानुसार कंपनीचं काम करायचं. मग आता असंच एकाग्रतेने चिंतन, आपण म्हणतो ध्यान झालेलं का होते, चिंतनानं का होतं, तर ज्ञानाचा एवढा प्रचंड विकास होतो, ज्ञानाचा काय होतो, एवढा मोठा विकास होतो. तर तेव्हा आता मग आपल्याला जीवब्रह्म ऐक्य करायचे. मग आता जीवब्रह्म ऐक्य म्हणजे तरी काय विचार जर केला, काय जीवब्रह्म ऐक्य काय आहे, जीवब्रह्म ऐक्य काय, सोपी आणि सुटसुटीत जर गोष्ट जर पाहिली, जीवब्रह्म ऐक्य म्हणजे मिठाचं समुद्राचं ऐक्य करायचं, बस प्रश्न मिटला. अवघड नाही, त्याला काय कोणती मशिनरी लागत नाही, कामगार लागत नाही, काही महिन्याचं बजेट लागत नाही, वर्षाचं बजेट लागत नाही. जीवब्रह्माचं ऐक्य म्हणजे मिठाचं समुद्राशी ऐक्य करायचं आहे, बस झालं जीवशिवाचं ऐक्य. मग आता जीवशिवाचं ऐक्य झालं, कुठं राहिलं मीठ सांगा, मीठ कुठं गेलं, मीठ कुठं गेलं तर ते समुद्रच झालं. आलो कुठून, समुद्रापासून. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं, कालगतीनं वेगळं पडलं, त्यानं स्वतःला संपवलं आणि त्याने आपल्या अधिष्ठानाशी काय केलं, ऐक्य केलं. जीवानं स्वतःला संपवलं आणि आपलं जे ब्रह्म अधिष्ठान त्याच्याशी ऐक्य केलं, ज्याला म्हणते जीवशिवाचं ऐक्य. जीवानं स्वतः काय करायचं आहे, स्वतः संपायची नाही का, स्वतः तो जीव जेव्हा संपतो मग तेव्हा काय होतो, ब्रह्माशी त्याचं ऐक्य होतं, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं का अजून थोडंसं विचार केला तर समुद्राची लाट आहे,
आता समुद्राची लाट, तर जीव हात पाहिलं तर पहिलं काय होतं? पहिलं मीठ होतं का समुद्र होता? पहिले आधी लाट का आधी समुद्र? आधी मीठ का आधी समुद्र? समुद्र. आता समुद्र मिठामध्ये लुप्त झाला का मीठ समुद्रामध्ये लुप्त झालं? मग ब्रह्म जीवामध्ये लुप्त झालं का जीव ब्रह्मामध्ये लुप्त झाला? तर जीव ब्रह्माशी एकरूप झाला. ब्रह्म मीठ संपलं आणि काय झालं? दाखवायला सुद्धा राहिलं नाही. केवढं झालं? तर समुद्र एवढं झालं. मग जीव जेव्हा संपतो तेव्हा तो काय होतो? तर तो समुद्र एवढा होतो, ब्रह्मा एवढा होतो. बरं, ब्रह्मा एवढा का झाला? पुढचा प्रश्न. जीव हा ब्रह्मा एवढा का झाला? आधीच ब्रह्मा एवढा होता म्हणून तो ब्रह्मा एवढा झाला. ब्रह्मा एवढा नसता तर तो ब्रह्मा एवढा झालाच नसता, नाही का? फुगा आणतो आपण बाजारातून, फुगा आणला. फुगा केवढा आहे? एवढा आहे. केवढा? एवढा. तो फुगवला, केवढा झाला? एवढा झाला. हवा त्यातली निघून गेली, काय झाला? एवढा झाला. आता एवढा काय झाला? एवढा होताच तो, याची कॅपॅसिटीच तेवढी होती आणि म्हणून तेवढा तो झाला. मग जीव एवढा का झाला? मूळचा तो तेवढाच होता. समुद्राला का मिळाला? मूळचा समुद्रच होता, नाही का? तसं जीव हा मूळचा ब्रह्मच आहे. त्यातली हवा काढून घेतली म्हणून तो बारीक झाला, नाही का? तसं त्यातलं ज्ञान निघून गेलं म्हणून तो जीव झाला. त्याच्यामध्ये हवा भरली, मूळ स्वरूप त्याच्यामध्ये त्याला ज्ञान दिलं आणि म्हणून तो काय झाला? मूळ स्वरूपाला प्राप्त झाला. मग लाट समुद्रापासून आधी वेगळी होती का एक होती? एकच होती. कालगतीनं काय झाली? वेगळी झाली. छोटी झाली का समुद्र एवढी झाली का समुद्रापेक्षा मोठी झाली? कमी झाली. समुद्रापेक्षा फार लहान झाली. लाट झाली ती केवढी झाली? समुद्रापेक्षा फार छोटी झाली. परंतु लाट कशानं झाली? लाट कशानं झाली? वाऱ्यामुळे. मग हे मायेचं वारं लागलं म्हणून ब्रह्म जीवदशेमध्ये आले. मायेचं वारं लागलं आणि तेच ब्रह्म जीवदशेमध्ये आलं. वारं निघून गेलं, लाट नष्ट झाली, समुद्र शेष राहिला. मग जीव काय झाला? आज्ञा मायेचा वारा लागला आणि तो काय झाला? छोटा झाला, लाटी एवढा झाला. वारं थांबलं, मायेचं वारं निघून गेलं, पुन्हा ती लाट समुद्राशी एकरूप झाली, समुद्र झाली. मग आता एकरूप झाली. ती आधी एकरूप होती म्हणून एकरूप झाली का वेगळी होती म्हणून एकरूप झाली? काय? आधीच एकरूप होती म्हणून ती एकरूप झाली. ती एकरूप समुद्रात दगड टाकला, समुद्राशी एकरूप होईल नाही होणार का? आधी तो वेगळा होता. लाट समुद्राशी एकरूप झाली का झाली? आधी ती समुद्रच होती. मग जीव हा जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, आधीच तो समुद्र रूप आहे. फक्त कालगतीनं तो काय झाला? तर त्याला विपरीत रूप, त्याला छोटं रूप त्याला प्राप्त झालं अज्ञानामुळं. ज्ञान झालं पुन्हा तो काय झाला? अज्ञानामुळं तो जीव झाला. त्याला ज्ञान झालं आणि त्या ज्ञानाने पुन्हा तो शिव झाला, नाही का? मूळचा शिव होता पण त्याला काय करावं लागलं? दिवा होता, वार आलं, तो विझला. तो प्रकाशमान होता पण मायेचं वारं आलं आणि त्याचा प्रकाश विझला. मायेचं वारं आलं, त्याचं ज्ञान लोप पावलं. आता त्याला दिवा कोणी म्हणून का? आता दिवा कोणी म्हणून नाही का? आता दिवा कोणी म्हणणार नाही. पण पुन्हा जर पेटवलं तर, दुसऱ्या दिवाला जर लावला तर झाला का नाही प्रकाशमान? मग तो जीव जर श्री गुरूंच्या दिव्याला जर हा दिवा जर लावला, शिष्याचा दिवा श्री गुरूंच्या दिव्याला जर लावला, प्रकाशमान नाही होणार? मग आता दोन दिव्यात काय फरक राहिला? दोन दिव्यामध्ये काय फरक नाही का? म्हणून जीव हा मूळचा ब्रह्मस्वरूप आहे. आता पुढचा विचार, ज्याला आपण पहिल्या प्रकरणाचा विषय आहे शिव आणि शक्ती. शिव आणि शक्ती म्हणजे तरी काय? शक्ती म्हणजे शिव म्हणजे ते ब्रह्मच आहे. शिव म्हणजे हा ब्रह्मच आहे. मोठे गमतीदार विषय. तर जीव आहे म्हणून शिव आहे. परवा आपण पाहिलं, काय पाहिलं? तुरुंग आहे, कैदी आहे आणि म्हणून तुरुंग आहे. कैदीच नसेल तर तुरुंगाची गरज नाही. जीव आहे म्हणून शिव आहे. शिव कशा करता आहे? जीवाला कर्माचे भोग देण्याकरता शिव आहे.
मग जीवच जर नाही राहिला तर शिवाचं काही काम राहिलं का? जेव्हा जीव संपतो तेव्हा शिव संपतो. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत शिव आहे. जोपर्यंत जीव मरत नाही तोपर्यंत शिवाला मरण नाही, नाही का? मग जीव संपतो, मग काय झालं? जीव आणि शिव दोन्हीच एकाच वेळा संपतात. जीव आणि शिव एकाच वेळा संपतात. शिव कशाने संपेल? मग शिवाचं असणं जीवावर आहे का जीवाचं असणं शिवावर आहे? हा, शिवाचं असणं जीवावर आहे. तुरुंगाचं असणं कायद्यावर आहे का कायद्याचं असणं तुरुंगावर आहे? हा, तुरुंगाचं असणं कायद्यावर आहे. अहो, तुरुंग कैदी आहेत म्हणून तुरुंग आहे. कैदीच्या तुरुंगाचा उपयोग काय? जीव आहे म्हणून शिव आहे. आणि जीव जर नसेल तर तो नवरा आहे. बायकोमुळे नवरा आहे का स्वतःमुळे नवरा आहे? आणि बायको जर मिळत गेला नवरा कोण म्हणून? बायको जर मिळत गेला कोणी नवरा म्हणून का? मग हा जीव जर राहिला तर शिवाचं काही काम आहे? मग जीव जेव्हा मरतो तेव्हा शिवही नाही समजत. जीवाचं शिवात आणि शिवात, आता दोघेही जेव्हा मरतात तेव्हा काय होतं? मरतात म्हणजे काय होतात? मरतात म्हणजे काय होतात? स्वरूपाला मिळतात. मरतात म्हणजे मग जीव आणि शिव, जीवाला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा शिव राहत नाही, तेव्हा शिवाचं कामच नाही. आणि मग दोघे काय होतात? दोघं ही आपल्या अधिष्ठानात एक होतात, नाही का? आता शिव तरी का झाला? कशाने झाला? जगत तरी कशाने झालं? जगत कशाने झालं? विचार करा की हीच शक्ती आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षामध्ये येईल. 1, 2, 3 उदाहरणांच्या साह्याने जग झालं कसं आणि शिव आणि शक्ती म्हणजे काय? शिव म्हणजे ब्रह्मच आहे. शिव म्हणजे काय आहे? ब्रह्मच आहे. जीवही ब्रह्मच आहे, शिवही ब्रह्मच आहे. पण शिवाला मी ब्रह्म आहे याचं ज्ञान आहे. मी म्हणून तो स्वतंत्र आहे. त्याला मायेचं आवरण आहे. स्वच्छ काचे म्हणून तो अखंड प्रकाशमान आहे. शिव कसा आहे? अखंड प्रकाशमान आहे, कारण उपाधी स्वच्छ आहे, नाही का शिवाची. आणि जीव जो आहे तर तो कसा आहे? तर त्याची उपाधी मलिन आहे, नाही का? आणि म्हणून त्याला स्वरूपाचं ज्ञान नाही जीवाला. म्हणून तो संकुचित झालाय आणि लहान झालाय. आणि म्हणून तो शिवाला स्वरूपाचं ज्ञान आहे, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि म्हणून सगळ्या शक्ती त्याच्याजवळ आहे, नाही का? पाकिट हरवलं दुबळा झाला. आणि ज्याचं पाकिट हरवलं ज्याचं पाकिट हरवलं नाही, जीवाचं पाकिट हरवलंय म्हणून जीव दुबळा झाला. शिवाचं पाकिट हरवलं नाही म्हणून शिव अजूनही शक्तिमान आणि श्रीमंत आहे. शिवाचं पाकिट, कशाचं पाकिट हरवलं? ब्रह्मत्वाचं पाकिट हरवलं, ज्ञानाचं पाकिट हरवलं, पैशाचं पाकिट हरवलं. श्रीमंत सुद्धा दिन होतो. आणि ज्याचं पाकिट हरवलं नाही त्याचं ऐश्वर्यात कमी होत नाही. मग शिवाचं पाकिट हरवलं नाही म्हणून त्याचं ब्रह्मरूप, ज्ञान, ऐश्वर्य, सर्वज्ञता, सर्व शक्ती, शाश्वतता सगळं शिल्लक राहिलं. याचं पाकिट हरवलं आणि म्हणून हा दिन झाला, लाचार झाला आणि भिकारी झाला आणि काय झाला? दुःखी झाला. कशामुळं? पाकिट गेलं. जीवाचं ज्ञान गेलं म्हणून जीव हताश झाला. शिवाचं ज्ञान शाबूत राहिलं म्हणून तो सर्वज्ञ झाला, नाही का? याचं पाकिट गेलं म्हणून याला पाकिटवाल्याकडे जावं लागलं. जीव शिवाकडे जातो का शिव जीवाकडे येतो? जीव शिवाचे पाय धरतो का शिव जीवाचे पाय धरतो? जीव शिवाचे पाय का धरतो? शिवाचं पाकिट शाबूत आहे, जीवाचं पाकिट हरवलंय म्हणून त्याला पाकिटवाल्याशी पाय धरल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून शिव सदैव श्रीमंत आहे, सदैव शक्तिमान आहे, सदैव ज्ञानरूप आहे. आणि सगळ्या विश्वाचा तो पैशावाल्याचं जेवी, नाही का? आणि जीव कसा आहे? त्याला शिवाची पण बंधनी करण्याशिवाय इलाज नाही म्हणून तो लाचार आहे. मग होतं काय? होतं काय? ऐका आता मी सांगतो. जीव इतका दिवस हताश होता, याचे त्याचे पाय धरीत होता, शिवाचे पाय धरीत होता. परंतु एका जाणकारची गाठ पडली आणि म्हटलं तुझं पाकिट मला सापडलं, धर. आता म्हटलं मला, शिवाला म्हटलं आता मला तुझं कारण नाही, माझं पाकिट मला सापडलं.
माझं ज्ञान मला मिळालं. आता मीही तुझ्या सारख्याची कशाला राहतो? शिवाचं कामच राहिलं नाही. शिवाचं काम राहिलं नाही. दोघं कसे झाले? जीव शिव दोन्ही एक रूप झाली. आणि मुलीचं संचले ज्याचं पाकिट हरवलं म्हणून असं झाला. आता पाकिट सापडलो, काय फरक राहिला? हाही ऐश्वर्य संपन्न झाला. म्हणून जीवनमुक्त ईश्वर असतो. जीवनमुक्त काय असतो? साक्षात ईश्वर असतो. आणि म्हणून दोघही पुरुष असले तर तिथं बाई शब्द कामाचा आहे का? बाई शब्द कामाचा नाही. दोघे जर काल त्या महाराजांनी सांगितलं सगळे जर पुरुष असतील तर तिथं बाई म्हणणं काही कामाचं आहे का? नाही. मग सगळं तर तिथं दोघही जर शिव जर झाले तर शिव म्हणणं सुद्धा कामाच राहिलं का? मग ब्रह्मच झाले ते. मग जीवदशा गेली आणि शिवदशा गेली, खाली ब्रह्मशेष राहिले. नाही का? काय झालं? ब्रह्मशेष राहिलं. आणि म्हणून इथं कसं आहे तर आता पुढचा प्रश्न पहा की शिव महत्वाचा आहे. शिवाला स्वरूपाचं ज्ञान आहे. त्याला स्वतःच्या स्वरूपाचं आवरण कधीच नाही. म्हणून तो सदैव जन्म मरणाच्या चक्रात तो नाही. तो जन्म मरणाच्या चक्रात सापडलेला नाही. आता त्याला शिव म्हटलं काय आणि ब्रह्म म्हटलं काय फरक पडत नाही त्याला. म्हणून त्याला शबल ब्रह्म म्हणायचं. ईश्वरला काय म्हणायचं? शबल ब्रह्म. शबल ब्रह्म तरी काय म्हणायचं? त्यानं मायेचा आधार घेतला म्हणून त्याला कलंक शुद्धता त्याची मोडली. आता जिथून अवतार झाला तो अवतार झाला. जिथून अवतार झाला ते श्रेष्ठ का जो अवतार झाला ते श्रेष्ठ? जिथून अवतार झाला. अवतार कुठून येतात? कुठे जातात? ज्ञानेश्वर महाराज कुठून आली? कुठे गेले? मग ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ का ब्रह्मश्रेष्ठ? ब्रह्मश्रेष्ठ. मग कसं आहे तर शिव कसं आहे? म्हणून शिव हा ब्रह्मच आहे. त्याला शिव म्हटलं काय आणि ब्रह्म म्हटलं काय फरक नाही. पण शिव तरी काय म्हणायचं त्याला? कारण तो तिला शिवला म्हणून तो शिव झाला. तो शिव का झाला? तो तिला शिवला. तो जर तिला शिवलाच नाही तर तिला मूल होईल का? तो तिला शिवला जर नाही तिला मूल होईल? मग त्यानं काय केलं पहा. आता तुम्हाला एक सांगतो, विचार करा थोडासा की आई बापाला पोरगा होता. त्याचं नाव गणपे होतं. त्याचं नाव काय? गणपे. त्याला वाटलं आता आपण एवढी श्रीमंती एवढ्या ऐश्वर्य आपण असं कधीपर्यंत राहायचं? आई बाप तर काही विचार करी ना लग्नाचा. मग त्यानं विचार केला, स्वतः विचार केला की आपण एखादी पोरगी आणावी आणि आनंदानं जगावं. एकट्याला जगा सत्ता होती, संपत्ती होती, पैसा होता, घरदार होता, सगळं काही कमतरता नव्हती, फक्त ती नव्हती. आणि म्हणून त्याला आनंद नव्हता. आणि म्हणून त्याने काय केलं की आनंद भोगण्यासाठी तिला त्याने जवळ केलं. कोणला? म्हणजे कोणला? मायेला जवळ केलं. हळद लागली, मंडपात आला. त्याचं नाव काय होतं? गणपे. मंडपात आला त्याला तर कोणी गणपे म्हणून का? आता तो देव झाला. आता त्याला सगळे देव म्हणायला लागले. आता तो काय झाला? नवरदेव झाला. नवरदेव आला का सगळे आई बाप सुद्धा त्याला नवरदेव म्हणायचे. काय झालं? तो आता गणप्या राहिला नाही. तो आता काय झाला? देव झाला. पहिला एकटाच होता म्हणून गणपे होता. तिचा संग केला म्हणून हा शिव झाला. नाही का? माईचा संग केला म्हणूनच तो शिव झाला. नाही तर तो ब्रह्मच. ब्रह्मच. आता दुसरी गोष्ट सांगतो. त्याने बायको केली, बायको घरात आणली. त्याचा दुसरा भाऊ होता, काय हरकत नाही त्याचंही लग्न झालं, त्याने बायको केली. परंतु
पहिला जो गणपती होता ना तो एकटा होता, आता काय झाली दोघं झाली. एक माया आणि माया आणली, माईशी संग त्यानं केला. आता तो शिव झाला आणि त्याची बायको काय झाली शक्ती झाली. त्याची बायको काय झाली शक्ती झाली. शिव आणि शक्ती झाली माया. आता दुसरा भाऊ होता, त्यानं काय केलं, आणि आपण लग्न करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, आपण लग्न करायला पाहिजे. त्याने बायको आणली पण ती लई जालीम होती. ती कशी होती, लई विचित्र होती. काळीची अक्कल नाही पण दिमाग तर लई मोठा नाही. आणि पहिलीची मात्र कशी होती, ते तीन भावाचं तेच सगळे. पहिल्याची बायको अतिशय कर्तृत्ववान बुद्धिवान गुणसंपन्न होती. आणि याने काय केलं, त्याला ताब्यात ठेवलं. थोरल्याने काय केलं, बायकोला ताब्यामध्ये ठेवलं. हो किच्चू करून द्यायचा नाही, आवाज करून द्यायचा नाही का. आणि तिला त्यानं ताब्यात ठेवलं, सगळी कामं करून घेतली. आणि ती त्याच्या ताब्यात असल्यामुळं तो सांगेन तसं ती वागायची. आणि मग तिने काय केलं, त्याची कीर्ती वाढवली. त्याची सगळ्या गावात त्याची सत्ता निर्माण झाली. कुणामुळे, तिच्यामुळे. मग ही शिवाजी शक्ती कुठं सगळ्या जगावर आहे का नाही, कुणामुळं, मायेमुळे. आणि माया ताब्यात आहे, त्याच्या बायको ताब्यात आहे. त्याने बायकोला सांगितलं तशी बायको वागली, सगळ्या जगावर सत्ता निर्माण झाली शिव. आता हा होता बायकोच्या ताब्यात गेला, बायकोच्या ताब्यात गेला आणि ते त्याला घर 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 फिरवायला सुरुवात केली, म्हणून जीव झाला. हा बायकोच्या ताब्यात गेला म्हणून जीव झाला. त्यानं बायकोला ताब्यात ठेवलं म्हणून तो शिव झाला. आता तो शिव झाला. शिव का झाला, तो आता गणप्या होता, तो आता शिव झाला. ती मला सांगा, त्याला पहिले किती डोळे होते, किती हात होते, किती पाय होते, नाक होतं का नाही. काय बदल झाला, लग्न झालं त्याच्यात काय बदल झाला, बदल काही झाला, जसा होता तसाच. काय होता, जसा होता तसाच, जसा होता तसाच. मग आता शिव कसा होता, जसं ब्रह्म होतं तसंच आताही आहे. त्याने फक्त मायाला जवळ केलं, पण मायेला काय केलं, त्यांनी सत्ता दिली नाही. मग आता तर मग आता तो काय झाला, आता त्याला पहिले गणपती बनायची, आता तो नवरा झाला आणि ती बायको झाली. आता तो काय झाला, नवरा झाला आणि ती काय झाली, बायको झाली. मग त्या दोघांना काय झालं, कालांतराने ती गरोदर राहिली, ती गरोदर राहिली. आता ती गरोदर राहिली आणि तिला 9 महिन्यानं मूल झालं. 9 महिन्यानं काय झालं, मूल झालं. आता जे मूल झालं त्यात अंश कोणाकोणाचे आहेत, त्यात अंश कोणाकोणाचे आहेत, दोघांचे आहे. जे मूल झालं ते मूल एकट्यापासून झालं नाही आणि तिच्या एकटीपासून झालं नाही. एकट्या ब्रह्माला, एकट्यानं पुरुषाला मूल होणं शक्य नाही आणि बाईलाही शक्य नाही. मायेला सत्ता नसल्यामुळं ती काय करू शकत नाही. याला सत्ता आहे परंतु हा निर्गुण निराकार आहे, मग याला काय करता येईल. म्हणून काय केलं, नवरा शिव आणि शक्तीचं ऐक्य झालं, नवरा बायकोचं ऐक्य झालं, मूल जन्माला आलं, ते जग. ते काय झालं, जग झालं. नवरा बायको काय झाली, मूल झालं. आता त्या मुलामध्ये, मूल काय झालं ते मला सांगा. त्या मुलामध्ये अंश कोणाचे, बीज कोणाचं, बीज कोणाचं, बापाचं. जोपासलं कुणी केली, रक्त कोणाचं, आईचं. बीज कोणाचं, बापाचं. रक्त कोणाचं, आईचं. जोपासलं कुणी, लहानाचं मोठं कुणी केलं, कोणाच्या रक्तावर खाण्यापिण्यावर जगलं, तो नुसता नावाला, बाप नुसता नावाला. तसं मूल झालं म्हणजे जग झालं. शिव आणि शक्तीला मूल झालं म्हणजे जग. पण जग जरी झालं तरी त्यांनी दोघात तिसरेपणाचा आळ येऊन दिला नाही, तिसरेपण त्यांचं निर्माण झालं नाही. मग आता मूल कोणाचं, आमचं दोघांचं.
मूल काय, आई आणि बाप यापेक्षा मूल वेगळे आहे का? आई आणि बाप यापेक्षा मूल नाही. आई बापाची संपत्ती कोणाला? काय करावं लागते त्याला? आपोआप. कारण ते कोणाचे? त्यांचे. ते जगत ही आपत्ती कोणाचे? म्हणून ही दोन्ही विश्वाची जनके आहेत. ही दोघी विश्वाची निर्माते आहेत. ह्या दोघांच्या पासून झालं नाही का शिव आणि शक्ती. मग आता विचार जर केला तर तसंच जे अपत्य निर्माण झालं, जग हे अपत्य, याच्यातही बापाचे 3 अंश आणि आईचे 2 अंश. ह्या जगरूपी अपत्यामध्ये बापाचे अंश किती? 3. आईचे अंश किती? 2. बापाचे अंश कोणते? सच्चित आनंद. आईचे अंश कोणते? नानादी. जगरूपी बालक तयार झाला. म्हणजे जगरूपी बालकामध्ये एक मातीचा दगड जरी घेतला तरी त्याच्यात नाम आणि रूप मायेचं आहे. आणि त्यामध्ये या जे अधिष्ठान आहे ते परब्रह्माचं आहे. नाही मूळ कोणाच्याकडे वाचतं? आईच्या का बापाच्या? पण नाव कोणाचं असतं? बापाचं असतं. मग आता हे जगरूपी अपत्य त्यांना झालं. मग आता जगरूपी अपत्य झालं तर यामध्ये आता प्रश्न आला तर दोघांचं एकच, दोघांचं एक. मग ही 1 का 2? दोघ जण जे आहेत यांना 1 म्हणायचं का 2 म्हणायचं? 1 म्हणावं का 2? तर तो निर्णय करणं याला म्हणायचं वेदांत शास्त्राचे चिंतन करणं. याला काय म्हणायचं? वेदांत शास्त्राचे चिंतन करणं. जर 1 जर म्हणावी तिला 2 जर म्हणावी तर दोन्ही सत्य ठरतात. नाही, 2 जर म्हणावी तर दोन्ही सत्य ठरतात. आणि 1 जर म्हणावं तर ब्रह्म दिसत नाही आणि ही तर दिसते, म्हणून त्याला 1ही म्हणता येत नाही आणि 2ही म्हणता येत नाही. ते एकदम 1ही नाहीत. एकदम अजून सांगतो पाहता, एकदम दोघं 1ही नाहीत. का? तो असल्याशिवाय. आता पहा तुम्हाला सांगतो, तो जेव्हा झोपतो तेव्हा ही जागी असते आणि ही जागी असते तेव्हा हा झोपतो. मग त्याच्याजवळ जेव्हा आत्मस्वरूपाचं तो झोपतो म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान निर्माण होतं. तो झोपणं म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान निर्माण झालं. आणि तिने जगत कार्य कधी केलं? नवरा पलंगावर झोपला, नवरा पलंगावर कामावून आला, पलंगावर तो नवरा झोपला. तिनं काय केलं? तिच्या खिशातून पैसे घेतले, त्याच्यातून दुकानात जाऊन सामान आणलं, त्याच्यासाठी मस्तपैकी जेवण तयार केलं आणि त्याला उठवलं, म्हटली खा. त्याला काय केलं? जेवण तयार केलं. मग तो जागा झाला, नाही का? जागा झाला. तिनं केलेला स्वयंपाक खाऊन टाकला आणि तिला पाहायला गेला तर ती कुठंच नव्हती. ती कुठंच नव्हती. तो जागा होतो. तिनं तिच्या पुढे जगरूपी पदार्थ तयार केला. तिनं तो झोपला, अज्ञान स्वरूपाचं आवरून आलं, अज्ञानाचं ज्ञानावर आवरून आलं, तो झोपला. मग तिनं ती जागी झाली, प्रकृती म्हणजे अज्ञान फोपावला. आता तो जेव्हा झोपतो तेव्हा ती जागी होते आणि त्याच्या झोपलेपणात तिला फक्त त्याने काही करत, तो काहीच करत नाही, सगळं काही ती करते. प्रकृती करी करणे तिने केली भ्रमे म्हणे भ्रमे येत करता येणे नामे बोलिली जीव मी करतो, पण करते प्रकृती, नाही का? मग तो झोपला, तिने जगरूपी फराळ तयार केलं, त्याच्या पुढे ताट ठेवलं, तो उठला, जगरूपी फराळ खाऊन टाकलं आणि ती तर ती राहिलीच नाही. मग त्यानं जग रूपी हे खाऊन टाकलं, जगच खाऊन टाकलं, म्हणजे एकटाच राहिला. आता जग नाही आणि ती नाही, एकच ब्रह्म शिल्लक राहिली. नंतर तो झोपला आणि काय केलं? सगळे जगरूपी फराळ तयार करायचं काम केलं. तो झोपला, परंतु तिच्याजवळ पैसे नव्हते. हिला स्वयंपाक तयार करायला दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला, पण तिला वाटलं तो या आलो स्वयंपाक करावा, पण तिच्याजवळ पैसेच नव्हते. मग तो येईपर्यंत थांबली. तो आला, झोपला, खिशातून पैसे काढले. पुन्हा सत्ता कोणाची? पैसे कोणाची आणि कर्तृत्व कोणाचं? सत्ता कोणाची आणि कर्तृत्व कोणाचं? नाही. मग काय केलं? म्हणून ती जागी होणं, नाही का? ती जागी होते म्हणजे जगाचा
त्याचा संकोच होतो तेव्हा हिचा विस्तार होतो. आणि ही जागी होते तो म्हणजे तो झोपला का हिचा विस्तार होतो, आणि तो जागा झाला का ही राहत नाही. आत्मज्ञान निर्माण झालं का जग राहत नाही. आत्मज्ञान झोपलं का जग निर्माण झालं. तो झोपला का याचा विस्तार झाला. तो जागा झाला का ह्याचा विस्तार संपला, संकुचित नाही का. मग तो विकसित होतो तेव्हा ही संकुचित होती. तो विकसित होतो तेव्हा ही मग ही विकसित होते तेव्हा तो. आता आपल्यात तो संकुचित आहे का ती संकुचित आहे? तो संकुचित आहे. इथं आत्मज्ञान प्रगट झालं का जगच राहत नाही का. मग आता तर तो काय करतो पहा, अजून काय करतो पहा. तसं जर पाहिलं दोघांची विषम सत्ता आहे. त्याने फक्त आता पहा लग्न करताना त्याने काय केलं, तो एकटाच होता. तो एकटाच होता, पण त्यानं बाहेरची कुठली तरी आणली. तसे परत याची ती कोणीच नव्हती. जोपनाकारने केली एक बायको, त्यानं कुणीतरी आणली करमणुकी करता आणि संसार करून बसलो. आलं का नाही. वाढून करमणुकी करता कुणीतरी पोर आणली आणि एवढा संसार वाढून बसला. तसं यानं करमणुकी करता मायाला हाताला धरलं तर एवढा संसार वाढून बसला. त्याला वाटलं लई कटकट झाली, नको नको केले. तिनं घराच्या बाहेर काढलं, एकटाच राहिला नाही का. एका जनार्दनी सगळे समोर दे, एकटीच राहून दे नाही का. मग तो काय झाला, एकटाच राहिला. आणि मग तसं जर पाहिलं मग काय होतं तर त्यानं तिला ओळखलं, तीच त्याला काय करते, आलिंगन देते. ती काय करते, आलिंगन देते. म्हणजे तो तिला गिळून टाकतो, ती त्याला आलिंगन देते. म्हणजे आलिंगन देते म्हणजे काय करते, स्वतःला त्याच्यामध्ये संपवते. आलिंगन एक होते नाही का. मग तो सुद्धा काय करतो, तिलाही पोटाशी घेतो, पोटामध्ये घालतो. मग तो एकटाच राहतो. ते माहिती ब्रह्मस्थिती, ती ब्रह्मस्थिती आहे. जर पाहिला तर उदाहरणार्थ पहा, तो कसा ती कशी. माती होती आणि मातीनं काय केलं, पाणी आणलं. माती होती, पाणी आणलं, मातीया चिखल तयार केला, चिखलापासून हाती तयार केला नाही का. मग तसं मग आता चिखलामध्ये काय आहे, हातीमध्ये काय आहे, माती आणि पाणी नाही का. त्यामध्ये मातीचा जो अंश आहे आपलं चिखलामध्ये, तो हत्ती आहे का माती आणि पाणी. नामरूप व्यर्थ आहे ना. त्याला तुम्ही आकार दिला म्हणून त्याला हत्ती म्हणायला लागले. गोळा केला पुढे हत्ती राहिला. मग त्यामध्ये दोनच गोष्ट राहिली, एक नाम आणि रूप. आकार मोडला की नाम आणि रूप मोडलं, मग त्याच्यामध्ये फक्त शिव आणि शक्ती शिल्लक. आकार नाम आणि रूप जातं, शिव आणि शक्ती शिल्लक राहते. मूळ माया नाही शिल्लक राहते. आणि ती जेव्हा शिल्लक राहते, शिव आणि शक्ती शिल्लक राहिली, मग काय होतं, शक्ती ही कल्पित आहे. तिने त्याला आलिंगन दिलं का ती राहत नाही, मग तो एकटाच राहतो नाही. मग आज हा तो उदाहरण सांगतो. दुसरा कोळी असतो, कोळी. तो कोळी काय करतो तर स्वतःच्याच पोटातून तंतू काढतो, त्याचं जाळं म्हणतो. तसं ब्रह्मानं काय केलं, तसं त्या ईश्वरानं त्याने काय केलं की स्वतःच्या पोटातून तंतू काढला, ती माया नाही. आणि त्या मायेचं जाळं केलं, ते झालं जग. आणि तो एका कोपऱ्यामध्ये बसला आणि त्याच्यावर राज्य करू लागला. बरोबर आहे का, त्याच्यावर राज्य करू लागला. जाळं कशाला तयार केलं, पोटातून तंतू काढलं. तसंच ईश्वरानं ती माया मानली. फक्त माया सत्य नाही, माया कल्पित आहे. तोही सत्य. त्या दोघांचं असणं, दोघांचं अधिष्ठान एक आहे, ते म्हणजे ब्रह्म नाही का. दोघं काय करतात, एकमेकाला आलिंगन देतात, तेव्हा आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होतात. त्या दोघांचं अधिष्ठान एक आहे. दोघांचा खेळ चालतो, एकाचा अधिष्ठानावर चालतो. म्हणून तो तिच्यापेक्षा वेगळा नाही आणि ती त्याच्यापेक्षा वेगळी नाही. म्हणून दोघांना एकही म्हणता येत नाही आणि दोनही म्हणता येत नाही का. दोन म्हणावं तर जग, एक म्हणावं तर जग झालं कसं. केवळ पुरुषाला मूल होणं शक्य नाही नाही का. आणि दोन म्हणावं
तर ज्ञान झालं का? दोन म्हणायला राहत नाहीत. पुरुष आला आणि सावली आली, मग दोन दिसायला दोन, पण एक कल्पित आहे, एक सत्य आहे, नाही का? एक सावलीचा नाश होतो पण पुरुषाचा नाश होत नाही. सावली त्याच्या पायाखाली जाते आणि मग हा एकटाच राहतो. सावली त्याच्यातून निसटते, मग दोन होतात, एक कल्पित आणि एक सत्य, नाही का? पण जोपर्यंत सावली तोपर्यंत नाम मात्र दोन म्हणायची, परंतु असतं एक, नाही का? मग माया नाम मात्र दिसण्यापुरती म्हणण्यापुरतीच आहे. वास्तव तिला धड काही करता येत, ती काहीच नाही, कल्पित आहे. आणि तिचं असणं त्याच्यावर, सावलीचं असणं माणसावर का माणसाचं असणं सावलीवर? सावलीचं असणं माणसावर आहे. मग तसं मायेचं असणं ब्रह्मावर आहे. सावली जेव्हा नष्ट होते तेव्हा ती कुठं असते? पायाखाली असते. मग ही माया जेव्हा नष्ट असते तेव्हा तो तिला सुद्धा स्वतःच्या खाली पायाखाली दडवतो, गिळंकृत करतो. काय करतो? गिळंकृत करतो. आणि त्याला वाटलं पुन्हा काय करायचं? जगत निर्माण करायचं. पुन्हा तो कुळी काय करतो? तंतू काढतो, जाळं विणतो, कुठंतरी बसतो आणि त्याच्यावर राज्य करतो. आणि पुन्हा त्याला नको वाटलं की पुन्हा ते तंतू. आता काय झाले? आता तुम्ही विचार करा, आता काय झालं? तो झाला आणि जाळं झालं, नाही का? तो झाला आणि जाळं झालं, दोन झाले का नाही? आता त्याला नको वाटलं, त्याला जाळं खाऊन टाकलं, आता एकटाच राहिला. तेव्हा त्याला हा जग विस्तार नको असतो, तेव्हा तो काय करतो? जगरूपी हे जाळं, माईचं जाळं खाऊन टाकतो, मग तेव्हा तो एकटाच राहतो. जेव्हा तर तुम्हाला वाटेल काही जगरूपी संसार नको, मग तेव्हा तुम्ही काय करता? तर हे जे जग आहे हे खाऊन टाकायचं, म्हणजे अज्ञान नष्ट करायचं, माया नष्ट करायची आणि जाळं नष्ट करायचं. त्या आपल्याच पोटातून काढलं आणि त्याचा विस्तार केला. मग तो आपल्याच पोटात, मायेपासून ब्रह्मापासूनच हे जग झालं. आणि नष्ट हे कुठे झालं? लाट समुद्रात निर्माण झाली, समुद्रात अंतर्धान पावले. त्या कोळ्याच्या पोटातून तंतू आले, तंतू जग झाले. तसे ब्रह्माच्या पोटातून हे जग आलं आणि शेवटी ब्रह्माच्या पोटातच एक रूप झालं, नाही ना? एक रूप हे ब्रह्माशी काय झालं? एक रूप झालं. मग आता जग आणखी एक जगाचा विचार तत्व सिद्धांताच्या दृष्टीने जर करायला जर झाला, एवढं जग त्यानं निर्माण केलं, परंतु त्याचं शुद्धत्व, पावित्र्य, एकत्व मोडलं नाही. विवर्तवाद आहे शब्द वापरतो. परिणामवाद म्हणजे काय? विवर्तवाद म्हणजे काय? आरंभवाद म्हणजे काय? नानाची एक होणे म्हणजे आरंभवाद, एकाची अनेक होणे म्हणजे परिणामवाद. परंतु परिणामवादामध्ये काय होतं? दुधाचं दही होतं, दुधाचा नाश होतो. फार परिणामवादाचा विचार महत्वाचा. फार परिणामवाद जग झालं, परिणामवादानं झालं का आरंभवादानं झालं का विवर्तवादानं झालं? परिणामवादानं. आता पहा, जग कसं झालं? दुधाचं दही झालं, दूध नाचलं आणि मग दही झालं. आता दूध राहिलं का? तसं ब्रह्म वर जग झालं. म्हणजे ब्रह्म म्हणजे दूध आणि जग म्हणजे दही. चांगलं का? परिणामावर सांगतोय तुम्हाला. दूध म्हणजे ब्रह्म आणि जग म्हणजे दही. आता पुढे चला, ऐका जरा चांगलं, ऐका. आता दुधापासून दही बनलं, दूध राहिलं का? नसलं. आता पुन्हा दूध मिळवता येईल का? म्हणून हा परिणामवाद नाही. ब्रह्मापासून जग झालं, मग ब्रह्म नासायला पाहिजे ना. मग पुन्हा दूध ब्रह्मदेव जरी आला तरी पुन्हा दह्यापासून दूध मिळवता येईल का? मग कसं दूध ब्रह्म होतं, ब्रह्मावर जग झालं, परंतु जग होऊनही, दही होऊनही दूध नासलं नाही. त्याला म्हणायचं नाही का? जग एवढं होऊन सुद्धा त्याचं एकत्व मोडलं नाही, शुद्धत्व मोडलं नाही. दुरीवर सर्प भासला, दुरी विषारी झाली नाही. तसं जगावर दूध नासून त्याचं दही बनतं, परिणामवाद. परंतु इथं ब्रह्म न नाचता त्याच्यावर जग झालं. जग गेलं का ब्रह्म जसंच तसं.
दही गेलो दूध कुठे? दही गेलो दुधाचा तपास आहे का? तसा परिणामवाद नाही. एवढं दही होऊन सुद्धा दूध तसंच राहिलं नाही का? एवढं जग होऊन सुद्धा ब्रह्माचं एकत्व, हजारो नाही नाना प्रकारचं नानात्व निर्माण झालं. हजारो गोष्टी, पशु पक्षी, झाडं झुडपं, मनुष्य, आकाश, चंद्र, सूर्य, समुद्र, हजारो गोष्टी निर्माण झाल्या. त्यानंतर आनंदकोटी ब्रह्मांड निर्माण झाली. पण ब्रह्म जसंच तसं राहिलं. हे जेव्हा नष्ट होतं पुन्हा ब्रह्माचं मूळ स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. मग परिणामवाद नाही. आरंभवाद म्हणजे काय? नाण्याचे एक होणे. हजारो तंतू असतात त्यापासून एक वस्त्र नाही का? हजारो तंतू असतात एक वस्त्र झालं. नानाचं एक होणं. मग सगळ्या जगाचं मिळून ब्रह्म तयार केलेलं आहे का? सगळे तंतू मिळून वस्त्र तयार केलं. तसं जग मिळून ब्रह्म तयार झालं का? नाही. नानाचं एक झालं नाही. नानाचं एक झालं नाही म्हणून आरंभवाद नाही. आता दोरीवर सर्प निर्माण झाला. दोरीवर सर्प निर्माण झाला. दोरीला धक्का न लागता सर्प निर्माण झाला. दोरी जशी तशी राहून सर्प निर्माण झाला. तसं ब्रह्म जसंच तसं राहून जग निर्माण झालं. आणि सर्प गेला तरी दोरीचं स्वरूप तसंच. सर्प नव्हता तरी दोरी तशीच होती. सर्प आला दोरी तशीच राहिली. आणि सर्प गेला तरी दोरी तशीच राहिली. जग नव्हतं तेव्हा ब्रह्म असंच होतं. जग आलं ब्रह्म तसंच आहे. आणि जग गेलं तरी ब्रह्म तसंच. विवर्तवाद. म्हणून विवर्तवाद. आणि त्याच्याही पुढचं अजातवाद काय सांगतो? अरे कसलं जग आणि कसलं काय? हा झालंच नाही. तू झोपला म्हणून स्वप्न दिसलं. हा विवर्तवाद आहे. म्हणून विवर्तवाद सत्य आहे. आणि विवर्तापेक्षा अजातवाद सत्य आहे. बस कळलं.